नाही ही लोक ही प्रिमायसेस तुम्ही कंपाऊंड वॉल करून पूर्ण का नाही केली तुम्ही असं सांगून हातबल होऊन जातो. गर्दीचे लोक आतमध्ये येतात तर कसे काय येतात. ताबडतोब आधी हे काम चालू आहे कंपाऊंड करून पूर्ण बंद करा. आधी तुम्ही एवढे बांधतील इकडे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठाणे आगाराला भेट दिली होती. त्यावेळेस इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर परिवहन सेवेचे सगळे प्रमुख पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना प्रामुख्यानं बस आगाराच्या व्यवस्थेसंदर्भात त्यांनी पाहणी केली आणि जे एस टी कामगार आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आहे काही नाही याची पाहणी केली असता त्यांनी ताबडतोब त्यावेळेस पराग जैन आणि कुसेकर होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी सेवा सर्वसामान्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता हवी असते किंवा गरम पाणी हवं असतं किंवा स्वच्छतागृह एकदम स्वच्छ हवं असतं त्यांना झोपण्याची व्यवस्था चांगली हवी असते ह्या सुविधा उपलब्ध करून द्या. परंतु आज 10 महिने झाल्यानंतरसुद्धा दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की त्यातली काहीही पूर्तता झालेली नाही. सर्वसामान्य प्रवाशांना ह्या ठिकाणी पिण्याला पाणीसुद्धा स्वच्छ दिलं जात नाही आहे. शौचालयाची अवस्था अतिशय वाईट आहे. महिलांच्या शौचालयाची अवस्था वाईट आहे. कर्मचाऱ्यांची आंघोळीची व्यवस्था किंवा त्या ठिकाणी जे प्रसाधनगृह आहे गरम पाण्याची व्यवस्था नाही. आगाराच्या व्यवस्थापनानं मला सुरुवातीला सांगितलं होतं की गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि खोटं सांगितलं होतं त्याने की वर गिझर आणि हीटरची व्यवस्था केलेली आहे सोलर सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे. पण जी वस्तुस्थिती बघितली तर तेही निदर्शनास चुकीच्या ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत. पहिलाच दिवस आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुणावरही कारवाई करण्याचा हेतू नाही आहे. परंतु शेवटी शिस्त ही प्रत्येक डिपार्टमेंटला येणं गरजेचं आहे आणि हे ठाण्याचं आमचं घर आहे. घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला वाटलं म्हणून पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील इतर जी बस आगार आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणारे प्रवाशांच्या समस्या पण ऐकल्यात. बऱ्याच प्रवाशांनी समस्या अशा सांगितल्या की कुठल्याही गाड्या ह्या वेळेवर येत नाही. 2-2, 3-3 तास आम्ही लहान मुलांना आणि ज्येष्ठांना घेऊन या ठिकाणी थांबलो आहे. परंतु आम्हाला माहिती पण या ठिकाणी योग्य प्रकारे मिळत नाही की गाडी केव्हा येणार आहे. ह्या अशा काही मोठ्या समस्या नाही आहेत. परंतु योग्य प्रकारे जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं तर ह्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं. मी यांना आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सुरुवात आहे आणि मी राज्यातल्या प्रत्येक आगारामध्ये जाऊन प्रत्येक महामंडळाची ज्या ज्या ठिकाणी अशा व्यवस्था किंवा दुरावस्था त्या ठिकाणी पाहणी करणार आहे. आणि जर काही चुकीचं घडलं तर आज काही नाही परंतु भविष्यामध्ये चुकीला क्षमा नाही अशा प्रकारची भूमिका परिवहन मंत्री म्हणून माझी असेल. आणि मी ठाण्याच्या आगार प्रमुखांना सांगितलेलं आहे की 1 महिन्यामध्ये जबाबदारी तुमची असेल. आज जरी खोटं बोललात तरी पुढल्या महिन्यात खोटं बोलू नका आणि मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट घेणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे तुमच्याकडनं रिझल्ट मला अपेक्षित. पहिला दिवस मंत्रिपदाचा आणि पहिल्याच दिवशी जर मी कोणावर कारवाई करणं ते माझ्या मनाला पटत नाही. परंतु मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. बस आगाराचे प्रमुख तेही आता 4 महिने झाले कामावर जॉईंट होऊन. पण सुरुवातीच्याच काळात त्यांनी खोटं मंत्र्यांबरोबर खोटं बोलणं ते उचित नाही. तरी मला शिंदे साहेबांनी आणि प्रामुख्यानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेली आहे आणि ही जबाबदारी यशस्वीपणे कशी पार पाडायचं त्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी काय कुठलाही देवदूत नाही आहे की आल्या पहिल्या दिवशी किंवा पहिल्या 2-4 महिन्यामध्येच मी ह्याच्यामध्ये सुद्धा राहणार. मला कालावधीसुद्धा आहे. त्यामुळे असं काही जास्तीत जास्त वेळ देऊन सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण यात मार्ग काढून लवकरात लवकर सुधारणा कशी आणता येईल यासाठी प्रयत्न